दीपावली. दीपावली म्हणजे प्रकाशाचा, उजेडाचा सण. आणि आमचं राजापूर गेल्या 3 दिवसांपासून अंधारात आहे. नाही म्हणजे कोणताही सण असेल आणि राजापुरात लाईट जाणार नाही असं क्वचितच. आणि तसंही राजापूरला अंधाराची सवय आहेच म्हणा. शिक्षणाचा अंधार, वैद्यकीय सुविधांचा अंधार, रोजगाराचा अंधार, एकूणच काय तर विकासाच्या नावाने फक्त अंधार. अहो आमचाच बघा ना, आम्ही आमचं शालेय शिक्षण ह्याच राजापुरात घेतलं. इथे उच्च शिक्षणाची सोय नाही, म्हणून मग आमच्या पालकांनी आम्हाला चिपळूण, रत्नागिरी, कराड, कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं. आम्ही तिथे गेलो, शिकलो, डिग्रीज घेतल्या आणि पुन्हा इथे येऊन नोकरी करायची म्हणली तर इथे राजापुरात रोजगार नाही. रोजगार लांबच राहिला. इथे येऊन आम्ही आमचा व्यवसाय करायचा म्हणला तर राजापुरांमधल्या बाजारपेठांची सध्या अवस्था पाहता आमचं इथे येऊन काहीतरी तरेल असं आम्हाला अजिबात दिसत नाही. बरं, हे सगळं बाजूला सोडलं आणि तरी आम्ही इथे येऊन राहण्याचा प्रश्न जर ठरवलं तरी आमच्या पुढील पिढीचा म्हणजे आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा आलाच. म्हणजे जसं आम्ही आमच्या शिक्षणासाठी आमच्या पालकांपासून गेली 15-20 वर्ष लांब राहिलो, तसं उद्या आमच्या मुलांनी सुद्धा शिक्षणासाठी बाहेरच जायचं आणि आमच्यापासून पुन्हा 15-20 वर्ष लांब राहायचं आणि आपण हे चक्र सतत असंच सुरू ठेवायचं. बरं, राजापूरची सध्या परिस्थिती पाहता मी जो काही प्रश्न उपस्थित केलाय हा फारच मोठा झाला. राजापूर तालुका तर सोडाच, आपण राजापूर शहराबद्दल बोलूया. राजापूर शहरात यायला एकमेव मुख्य रस्ता आहे. तुम्हाला हा रस्ता कधीच वर्षाच्या 12 महिन्यात नीट दिसणार नाही. सतत ह्याच्यावरती 1000 खड्डे असतात. याच्यावरूनच बाकी राजापूर तालुक्याची परिस्थिती तुम्ही लक्षात घेऊ शकता. बरं, इथली वैद्यकीय व्यवस्था तर इतकी सुंदर आहे, तुम्हाला कधी चुकून हार्ट अटॅक आला किंवा तत्सम काही मोठा आजार झाला तर आपल्या राजापुरात किती व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले सुसज्ज ICU आहेत याची एकदा तुम्हीच माहिती करून घ्या. आणि हो, ही माहिती ऐकल्यानंतर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही याची फक्त काळजी घ्या, कारण इतकी सुंदर अवस्था आपल्या राजापुरात आहे. राजापूरच्या नावातच पूर आहे, त्याच्यामुळे न चुकता दरवर्षी इथे पूर येतो आणि आमच्याकडे दरवर्षी गाळ उपसा केला जातो. नाही, गाळ उपसा म्हणजे इथल्या नद्यांमधली माती काढली जाते आणि तिथेच शेजारी ती डंप केली जाते. म्हणजे खोली वाढवून रुंदी कमी करण्याला इथे विकास काम असं म्हटलं जातं. असे एक ना अनेक प्रश्न गेली कित्येक वर्ष राजापुरात अनाथ होऊन पडलेले आहेत. यांचा कोणीच वाली नाहीये. राजापूरला खूप मोठा शिवकालीन इतिहास आहे. मी हे सगळं आज बोलण्याचा, हे प्रश्न उपस्थित करण्याचा माझा हेतू एवढाच आहे की एवढा मोठा इतिहास असलेला आपला राजापूर उद्या स्वतः इतिहास जमा होऊ नये. आणि म्हणूनच निदान आत्ता तरी आपल्याला गांभीर्याने ह्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे. 100-500 रुपये घेऊन मतदान करू नका. ह्या उलट आपला मुलगा ह्याच गावात राहून उद्या 50,000 रुपयांची नोकरी कशी करू शकेल याचा विचार करा. आपली मुलगी ह्याच गावात राहून डॉक्टर, इंजिनियरचं शिक्षण कसं घेऊ शकेल याचा विचार करा. जो राजापूरचा दूरदृष्टीने विचार करेल, इथल्या समस्यांवरती त्वरित आणि सक्षम निर्णय घेईल, अशाच नेत्याला येणाऱ्या निवडणुकीत आपण निवडून देऊया. आपण सगळ्यांनी ह्यावेळी नीट विचारपूर्वक मतदान केलं तरच आमच्यासारख्या युवकांचं, इथल्या भावी पिढीचं आणि आपल्या ह्या राजापूर तालुक्याचं काहीतरी भलं होऊ शकेल. नाहीतर राजापूरला अंधाराची सवय आहेच.